डोंबिवलीमधील ज्या अमुदान कंपनीत रिएक्टरचा स्फोट झाला तो रिएक्टर 200 मीटर अंतरावर फेकला गेला। अमुदान कंपनीत 2 रिएक्टरचे स्फोट झाले आणि त्यातील रिएक्टर 200 मीटरवर येत मॉडर्न गॅस कंपनीत येऊन पडला। अशा प्रकरणी कंपनीचे अनेक लोखंडी अवशेष 1 ते 2 किलोमीटरपर्यंत फेकले गेले। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीमध्ये जो स्फोट झाला होता तिथं रिएक्टरचा स्फोट झाला आणि तिथून जो स्फोट झाल्यानंतर या संपूर्ण परिसरातील 5 ते 6 किलोमीटरपर्यंत हादरे बसले। 1-2 किलोमीटरच्या भागामध्ये अनेक इमारतींच्या गाड्यांच्या काचा फुटल्या। हा समोर आपण रिएक्टर पाहता हा त्याच कंपनीचा आहे। जवळपास 100 ते 150 मीटर अंतर आहे। या रिएक्टरचं वजन काही टन असतं, त्यामध्ये केमिकल देखील असतात आणि तिथून हा रिएक्टर जो आहे इतक्या लांब म्हणजे स्फोट किती मोठा होता हे लक्षात येईल आपल्याला। 2 रिएक्टर आहेत, हा इथे एक पडलेला आणि इथे एक पडलेला आहे। जवळपास 100-200 मीटर अंतरावरती मॉडर्न गॅस म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हा रिएक्टर येऊन पडलेला आहे आणि यामुळे या कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। इथं संपूर्णतः ऑक्सिजन गॅस बनवण्याचं काम सुरू असतं, पण जो स्फोट झाला त्यामुळे इथली सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हा एक रिएक्टर आहे, या रिएक्टरवरती आपल्याला दिसेल की किती जाड लेअर असते या सगळ्याला आणि 2 ते 3 लेअर बनून हा एक स्टीलचा लेअर बनून हा रिएक्टर बनतो आणि त्यातून ही सगळी घटना जी आहे ही घडल्यानंतर त्याचा स्फोटाची तीव्रता किती होती की त्या 2 लेअर ज्या आहेत स्टीलच्या अगदी हार्डकोर स्टीलच्या लेअर आहेत त्या फुटून रिएक्टर जवळपास 100-150-200 मीटरपर्यंत लांब इथे येऊन पडलेला आहे। यावरून लक्ष येतं या स्फोटाची तीव्रता किती होती। यामुळे 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, 64 पेक्षा जास्त जखमी आहेत, शेकडो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। सरकारने या घटनेची चौकशीचे आदेश दिलेले आहेत, चौकशीमध्ये काय समोर येतं हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।